आम्ही दोघी सवती, मी यामिनी आणि त्या दुर्गाबाई. हो हो, एकाच घरात नांदतो, पण वयात मात्र हे अंतर. थकल्यात बिचाऱ्या, जमत नाही ना त्यांना आता. तुम्हाला म्हणून सांगते, आमच्या दोघांमधला हा जो भेद आहे ना, तुम्हीच मावळू देत नाही. मी ना दुर्गाबाईंना सतत जाणीव करून देते. वय झालंय तुमचं, म्हाताऱ्या झालाय तुम्ही, आता तारुण्याची रग उधार ओसंवार करून आणता येणार नाही ना. आणि जरी आणली तरी ती तुम्हाला झेपणार आहे का? नाही. म्हणून स्वतःला ह्या घरची मोलकरीण समजूनच राहायचं. राणीची मिजाज नाही की मालकिणीची हुकूमत नाही. खरं सांगू का, मला ना ह्या त्यांच्या मिसेस कमी आणि आईच जास्त वाटतात. बायकोचं प्रेम, बायकोचं आकर्षण, बायकोचा हक्क, ह्या सगळ्या गोष्टी विसर्जितच झाल्याच, हो ना. आणि माझ्याकडे बघा, माझ्याकडे ह्या सगळ्या गोष्टी शिगोशीर भरल्या. चिमूटभर जरी वापर केला ना तरी माझी सगळी कामं अशी होऊन जातात. जे काही म्हणाल ते हजर. पण माझा पण नाविलाज आहे. म्हणजे तुम्हीच बघा ना, आहेच मी सौंदर्याची खाण. कमळासारखे डोळे, गुलाबासारखे ओठ. आता हे असं सौंदर्य असताना बाकी कशाचा उपयोग करायची गरजच पडत नाही. पण मगाशी दाम्या काय म्हणत होता? दाम्या म्हणत होता की ह्यांच्या मनात माझ्या निम्म्य वयाची कोणतरी मुलगी. असू दे, असू दे, कारण ह्या वेळी पण मीच बाजी मारणार. कोण मुलगी, कुठची मुलगी? आता भातुकली खेळायच्या वयात तिला श्रृंगाराची गुपी ते थोडीच माहित असणार आहे. आणि माझ्या मोहपाशातून ह्यांची सुटका ह्या जन्मात होणार तरी शक्यच नाही. कारण मी ते होऊच देणार नाही.